नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजे काय आणि त्या योजनेमध्ये कोणाला लाभ मिळतो. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अशी स्कीम आहे की त्यामध्ये स्त्रियांना त्यांना रेग्युलर आपल्या पायावर उभं राहण्यासाठी 1,500 रुपये प्रत्येक महिना दिला जातो. त्यासाठी आवश्यक आहे की त्यांनी खालील पात्रता पूर्ण करावी. त्या पात्रतेमध्ये त्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असू नये. कुटुंबातील सदस्य आयकरदाता नको आणि कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे 4 चाकी वाहने पण नावावर नसावी. हे त्याची पात्रता यादी आहे. या यादीमध्ये सक्सेसफुल झाल्यानंतर त्या व्यक्तींनी किंवा त्या गृहिणीने नारी शक्ती दूत या ॲपवर आपले रजिस्ट्रेशन करून रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड केले पाहिजे. ते डॉक्युमेंटची यादी मी आता देत आहे. रेशन कार्ड जे 15 वर्ष जुने आहे. त्यानंतर विवाह केला असल्यास मॅरेज सर्टिफिकेट, आधार कार्ड, फोटो, शाळा सोडल्याचा दाखला. या व्यतिरिक्त लाईट बिल, पॅन कार्ड व मतदान कार्ड, बँक पासबुक हे अशासाठी लागेल की त्या अकाउंटवर दर महिन्याला पैसे 1,500 रुपये दर महिना डिपॉझिट केले जातील. आणि जन्मदाखला याचे आता अर्जाची तारीख ही 31 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा अर्ज करावा व आपली पात्रता सिद्ध करून 1,500 रुपये दर महिन्याला मिळवावे. यासाठी वय आहे 21 ते 65 वर्ष. धन्यवाद.